मंत्री माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, सर्व युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमच्या सर्वांचे गुरुवर्य मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रेरणेनं सुरू झालेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष 2017 साली त्याचे आज पाळंमुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या पोहोचलेली आहेत। आणि या सर्वांमध्ये आम्हाला सांगायला आनंद असा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चं जर कार्य कोणाचं असेल, कोणत्या जिल्ह्याचं असेल, ज्या जिल्ह्यामधनं अधिकाधिक रक्कम रुग्णांच्या मदतीकरता वाटप झालेली आहे, तर तो जिल्हा म्हणजे हा पुणे जिल्हा आहे। आणि या पुणे जिल्ह्याचं काम सुरुवातीपासूनच क्रमांक 1 वरती आहे, परंतु याला एक वेगळी किनार आणि एक संवेदनशीलतेची किनार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सध्याचे आमचे विद्यमान शहर प्रमुख माननीय श्री अजयजी सपकाळ सरांनी। अगदी अजयजी सपकाळ सरांनी ज्या वेळेसपासून पदभार स्वीकारलेला आहे त्यावेळेसपासून या वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयामध्ये स्वतंत्र ऑफिस निर्माण झाल्यापासून जवळजवळ 20 ते 25 लोकांची टीम ही कंटिन्युअसली या ठिकाणी कार्यरत आहे। आणि ही सर्व फील्डवर काम करणारी माणसं आहे। अगदी फील्डवरती काम करून या माणसांनी मागील वर्षभरामध्ये 14 कोटी रुपयांची बिलं माफ केलेली आहेत। म्हणजे महाराष्ट्र सरकारची योजना असेल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, की ज्या कक्षाचं कक्षप्रमुख म्हणून काम मंगेशजी चिवटे सर पाहत आहेत, तर ही योजना सध्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होऊ पाहतेच आहे। परंतु त्यातल्या त्यामध्ये हे सर्व योजना असताना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असताना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असताना, धर्मादाय योजना असताना, शहरी गरीब योजना असताना, ही सर्व योजनेमध्ये कोठे जर बसलं नाही तर मात्र आपल्या संवाद कौशल्यानं एखाद्याची 15-15 लाख रुपयांची बिलं जर एका फोनवरती माफ होत असतील तर तो जो फोन आहे तर तो पुणे जिल्ह्याच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालयाचा फोन आहे, हे सांगताना आम्हाला आनंद आहे। आणि या सर्वांमध्ये आता एकाचाच नामोल्लेख करणं हे बरोबर नाहीये, उचित नाहीये, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रमुख म्हणून मी त्यांचा नामोल्लेख करतो आहे। आणि आम्हाला सांगायला हाही आनंद आहे, आमच्यासोबत ज्याप्रमाणे तरुणाई सध्या सोबत आहे त्याच पद्धतीनं बडदे काकांसारखी सिनियर मंडळी आज आम्हाला मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे। ही सर्व करत असताना या महाराष्ट्र राज्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत सर यांचे देखील कंटिन्युअसली फॉलो या पुणे जिल्ह्याच्या कक्षाकरिता आहे। आणि म्हणूनच त्यांनी आज मला या कार्यालयाला भेट देण्याकरिता सूचना केली होती मंगेशजी चिवटे सरांनी आणि रामहरी राऊत सरांनी। त्यांच्या सूचनेनुसार मी आज या कार्यालयाला आलेलो आहे आणि या संपूर्ण टीमला या वैद्यकीयच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।